तुम्ही ई श्रम कार्ड काढला आहे का? जर नसेल काढले तर नवीन ई श्रम कार्ड कसे काढायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, माझं नाव राम राऊत आहे। मराठी कट्टा YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। ई श्रम कार्ड काढण्यासाठी तुम्हाला isram.gov.in या वेबसाईट वरती यायचे आहे। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला इथे उजव्या साईडला रजिस्ट्रेशन ऑन ई श्रम कार्ड दिसत आहे, याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे जो आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल ते आपल्याला इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला खाली कॅप्चर विचारत आहे, आपल्याला इथे खाली कॅप्चर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली दिलेल्या पर्यायावरती दोन पर्यायावरती नो याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर सेंड OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। सेंड OTP केल्यानंतर आपल्या ज्या मोबाईल नंबर टाकला होता आपण त्यावर एक OTP गेला असेल ते आपल्याला इथे OTP टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे आपला आधार नंबर विचारत आहे, आधार नंबर आपला टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथे 3 पर्याय दिसत आहेत, OTP, फिंगरप्रिंट। जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही इथे फिंगरप्रिंटने स्कॅन करायचा आहे। इथे जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर इथे OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तर मी इथं OTP ला क्लिक करून आपल्या खाली कॅप्चर टाकून घ्यायचा आहे। कॅप्चर टाकल्यानंतर आपल्याला आय ॲग्री या पर्यायावरती क्लिक करून सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। नंतर आपल्या आधार कार्डला जे मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP गेलेला आहे, तिथे आपल्याला OTP टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथं आपल्या आधार कार्ड प्रमाणे आपले सर्व डिटेल दिसेल। इथं पहिल्यांदा आपल्याला नाव दिसत आहे, त्यानंतर आपल्याला आपली जन्मतारीख दाखवत आहे। ऑर्डर कंटिन्यू टू इंटर ऑल द डिटेल्स या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथं आपले ईमेल ID विचारत आहे, कंपल्सरी नाही आहे, जर तुम्हाला टाकायची इच्छा असेल तर इथं तुम्ही ईमेल ID टाकू शकता। त्यानंतर आपल्याला इथं मॅरिड स्टेटस विचारत आहे, जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्ही मॅरिड या पर्यायावरती क्लिक करायचं, नसेल झालं तर नेव्हर मॅरिड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे फादर्स नेम विचारत आहे, आपल्या इथं वडिलाचं नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथं मदर्स नेम विचारत आहे, आपल्या आईचं नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपले सोशल कॅटेगरी विचारत आहे, आपले कास्ट विचारत आहे, जे कास्ट तुमचे असेल ते इथं तुम्ही टाकू शकतात। ओपन असेल तर जनरल टाकायचे आहे, जर तुमचे OBC असेल तर OBC टाकायचे आहे, SC ST असेल तर SC ST टाकायचे आहे। त्यानंतर आपल्याला आपलं ब्लड ग्रुप विचारत आहे, जे तुमचा ब्लड ग्रुप असेल ते तुम्ही टाकू शकता, तिथं कंपल्सरी नाही आहे। त्यानंतर आपल्याला खाली इथे नॉमिनीज डिटेल्स विचारत आहे, तिथे नॉमिनीजचं नेम टाकायचं आहे आपल्याला इथे। त्यानंतर नॉमिनीजचे डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे। त्यानंतर आपल्या खाली इथे जेंडर विचारत आहे, मेल फिमेल टाकायचे आहे जे असेल ते। त्यानंतर आपल्याला इथं विचारत आहे रिलेशन विथ ॲप्लिकेंट, जे आपलं म्हणजे नॉमिनीचं आपल्या ॲप्लिकेंटचे काय रिलेशन आहे ते आपल्याला विचारत आहे। जसं की इथं माझे मदर्स आहे तर मी इथं मदर्स सिलेक्ट करणार आहे। नॉमिनीचा मोबाईल नंबर विचारत आहे, ते आपण इथं मोबाईल नंबर टाकायचा। मोबाईल नंबर टाकल्यानंतर शिवाय नेक्स्ट पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथं आपला ॲड्रेस विचारत आहे, तिथं आपलं स्टेट विचारत आहे, तर आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचं आहे। जसं की इथं माझं महाराष्ट्र आहे तर मी महाराष्ट्र सिलेक्ट करणार आहे। त्यानंतर आपला जिल्हा विचारत आहे, तर माझा बीड जिल्हा आहे तिथं मी बीड जिल्हा सिलेक्ट करणार आहे। शहरी भागामध्ये राहतात का ग्रामीण भागामध्ये राहतात? जर तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर अर्बन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे, जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर रूरल या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथं ॲड्रेस 1 लाईनमध्ये आपला संपूर्ण ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली ॲड्रेस 2 लाईनमध्ये आपल्याला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला आपलं स्टेट विचारत आहे, तिथं महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र करायचं आहे। त्यानंतर इथे जिल्हा विचारत आहे, तर माझा जिल्हा बीड आहे तर मी बीड सिलेक्ट करणार आहे। त्यानंतर आपल्याला सब डिस्ट्रिक्ट विचारत आहे, तर आपल्याला सब डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे। माझं केज आहे तर मी केज करणार आहे। त्यानंतर आपल्याला विलेज विचारत आहे, माझं विलेज येवता आहे तर मी इथे येवता करणार आहे। त्यानंतर आपल्याला आपला पिनकोड विचारत आहे, आपला इथे पिनकोड टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे विचारत आहे की तुम्ही ह्या लोकेशनला किती वर्षापासून राहत आहात ते टाकायचं आहे तुम्ही इथं। जसं की मी इथं 25 ते 20 वर्ष राहतोय, ते 25 ते 20 वर्ष सिलेक्ट करणार आहे। त्यानंतर आपल्याला परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे। तुमचा करंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जरी सेम असेल तरी तुम्हाला इथं आपल्याला रिपीट आपल्याला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे। सेव्ह अँड कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपलं एज्युकेशन विचारत आहे, जे तुमचं एज्युकेशन झालेलं असेल ते तुम्ही इथं टाकायचं आहे। जर तुमचं एज्युकेशन झालेलं नसेल तर तुम्ही इथं पहिल्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला मंथली इन्कम आपल्याला विचारत आहे, तुमची मंथली इन्कम किती आहे।
जे तुमची मंथली इन्कम असेल ते तुम्ही इथे टाकू शकता. जसं की 10,000च्या आतमध्ये असेल तर 10,000च्या पहिला पर्याय क्लिक करायचा आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं माहिती विचारत आहे की तुम्ही कोणते स्किल आहे, तुम्हाला कोणतं काम करतात तुम्ही. जर तुम्ही कोणतेही काम करत नसाल तर आपण इथं ॲग्रिकल्चर हे टाकायचं आहे. जर तुम्ही शेती करत असाल तरी तुम्हाला ॲग्रिकल्चर हे टाकायचं आहे. तर मी ॲग्रिकल्चर करणार आहे. त्यानंतर तुम्ही जे काम करतात त्याला तुम्ही किती वर्षापासून तुम्हाला अनुभव आहे हे विचारत आहे. जे तुम्हाला इथं किती वर्षाचा अनुभव आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला डिड नॉट टेक्निकल ट्रेनिंग करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे सेल्फ लर्निंग करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं आपला बँक अकाउंट नंबर विचारत आहे. आपला बँक अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला रिपीट आपल्या इथं डबल आपला अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला अकाउंट होल्डर इथं आपल्या स्वतःचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे आणि सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्याला आपल्या इथं बँक नेम दिसत आहे. आपले ब्रँच कोणती आहे ते दिसत आहे. ते बरोबर असेल तर सेव्ह अँड कंटिन्यू या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला वर इथे सर्व माहिती आपण बरोबर भरलेली आहे का ते बघायचं आहे, बरोबर भरली का. त्यानंतर भरली असल्यास आपल्याला डिक्लेरेशन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला इथं आपलं UNA कार्ड दिसत आहे, ई-श्रम कार्ड. तर तुम्ही इथं उजवीकडे इथं डाउनलोड UNA कार्ड दाखवत आहे. डाउनलोड UNA कार्ड हे तुम्ही डाउनलोड करून याची प्रिंट काढू शकता किंवा तुम्ही मोबाईलवर ठेवू शकता. अशा प्रकारे मित्रांनो ई-श्रम कार्ड काढायचे आहे.